नमस्कार मित्रांनो। राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना आणि त्यासोबतच दिव्यांग अनुदान योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आजची माहिती खूपच जास्त महत्त्वाची असणार आहे। कारण आता राज्य सरकार आणि प्रशासनाने बोगस दिव्यांग लाभार्थ्यांविरोधात मोठी मोहीम सुरू केलेली आहे। तर मित्रांनो, काही दिवसापूर्वी सरकारी नोकरीमध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्र आणि चुकीच्या पद्धतीने UDID कार्ड वापरून नोकरी मिळवणाऱ्या अनेक व्यक्तींवर कारवाई करण्यात आली। तर काही व्यक्तींना सक्तीची निवृत्ती सुद्धा देण्यात आली। यामुळे प्रशासन आता अधिक सतर्क झाला आहे। तर आता फक्त सरकारी नोकरीपुरतच नाही, तर संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, दिव्यांग पेन्शन योजना आणि इतर विशेष सहाय्य योजनेमधील बोगस दिव्यांग लाभार्थ्यांची सुद्धा तपासणी सुरू होणार आहे। कारण आता सरकारच्या निदर्शनास आले आहे की काही लोक चुकीच्या पद्धतीने जास्त टक्केवारीचं प्रमाणपत्र तयार करून पैसे देऊन किंवा खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ घेत आहेत। आता आधार कार्ड, पॅन कार्ड, आयुष्यमान कार्ड, आबा हेल्थ कार्ड आणि UDID कार्ड हे सर्व डेटा एकमेकांशी लिंक झाल्यामुळे प्रशासनाला अनेक गोष्टी सहज समजत आहेत आणि AI आधारित पडताळणीमुळे बोगस लाभार्थ्यांचा आकडा समोर येत आहे। त्यामुळे आता सरकारने मोठा आणि कठोर निर्णय घेतलेला आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून दिनांक 15 मे 2024 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की तर या ठिकाणी 8वा मुद्दा बघा, तहसीलदार यांनी विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांची गावनिहाय यादी प्रसिद्ध करावी व गाव पातळीवर या यादीचे वाचन करून हयात नसलेले व बनावट लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात यावे व त्यांच्याकडून घेण्यात आलेल्या रकमेची वसुली करण्यात यावी। म्हणजेच आता प्रत्येक गावात दिव्यांग लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। गाव पातळीवर त्या याद्यांचे वाचन होणार आहे। तलाठी, ग्रामसेवक किंवा तहसील कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे। तर तुमच्या घरामध्ये खरोखर दिव्यांग व्यक्ती आहे का, त्यांचे प्रमाणपत्र योग्य आहे का, त्यांची दिव्यांग टक्केवारी खरी आहे का, त्यांचं उत्पन्न किती आहे, हे सर्व आता तपासलं जाणार आहे। त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर गावातील कोणत्याही व्यक्तीने जर तक्रार केली की हा व्यक्ती बोगस पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र वापरून सरकारी योजना आणि सेवांचा लाभ घेत आहे, तर त्या व्यक्तीची चौकशी होणार आणि तो लाभार्थी खोटा आढळल्यास त्याला योजनेतून कायमचं बाहेर केलं जाणार आहे। फक्त एवढंच नाही, तर ज्या व्यक्तींनी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून घेतलेल्या पैशांची वसुली सुद्धा केली जाणार आहे। हा निर्णय आता अधिकृत शासन निर्णयामध्ये सुद्धा स्पष्ट नमूद करण्यात आलेला आहे। मित्रांनो, हा निर्णय खऱ्या दिव्यांग बांधवांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो। कारण राज्यामध्ये असे अनेक बोगस दिव्यांग लाभार्थी आहेत जे योजनांचा आणि सेवांचा लाभ घेत आहेत आणि जर बोगस दिव्यांग लाभार्थी योजनेमधून बाहेर पडले तर खऱ्या पात्र लाभार्थ्यांना वेळेत अनुदान मिळू शकतं, योजनांचा लाभ वाढू शकतो आणि निधीची अडचण कमी होऊ शकते। त्यामुळे मित्रांनो, जर तुमच्या परिसरात कोणी चुकीच्या पद्धतीने UDID कार्ड किंवा बनावट दिव्यांग प्रमाणपत्र वापरत असेल तर त्यांची माहिती तहसीलदार, तलाठी किंवा ग्रामसेवक यांना नक्की द्या। पडताळणीनंतर जर बोगस दिव्यांग लाभार्थी आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे आणि त्यांची वसुली सुद्धा केली जाणार आहे। आणि मित्रांनो, खऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना घाबरण्याची अजिबात गरज नाहीये। कारण ही मोहीम फक्त बोगस दिव्यांग लाभार्थ्यांवर कारवाई करण्यासाठी आहे जे चुकीच्या पद्धतीने गरीब आणि पात्र दिव्यांगांचा हक्क हिसकावून घेत आहेत। म्हणून मित्रांनो, ही महत्त्वाची माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचली पाहिजे। त्यामुळे महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून खरे दिव्यांग लाभार्थी जागरूक होतील आणि चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांमध्ये भीती निर्माण होईल। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।